टिल्लू बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। एक महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली आहे। बातमी पुण्यातनं येतेय। मुसळधार पावसानं पुणे शहराला झोडपून काढलंय। पुण्यात तुफान पाऊस बरसलाय आणि या पावसानं बिबवेवाडी, कर्वेनगर, सिंहगड रोड, इंदिरानगर या भागात पाणी साचलंय। याच पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची पुरती तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। प्रत्येक रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। डेक्कन परिसरातली ही दृश्य आता आपल्या समोर आहेत। साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये तुफान पाऊस झाला त्यानंतर रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। रिक्षा बंद पडलेल्या आहेत, वाहनं बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये तुफान पाऊस झाला त्यानंतर ही दृश्य आहेत जी समोर आलेली पाहायला मिळतात। पुण्यात प्रचंड पाणी रस्त्यांवरती साचलंय। वाहनांमध्ये पाणी गेल्यानं वाहनं बंद पडली आहेत। लोकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी गेल्याचं पाहायला मिळतंय। बिबवेवाडी परिसरात, इंदिरानगर परिसरात पाणी झाल्याचं पाहायला मिळालंय। शिवाजीनगर परिसर आणि बिबवेवाडीत काय परिस्थिती आहे सध्या ते आपण पाहतो या दोन दृश्यांच्या माध्यमातून। एकीकडे आपण बघतोय बिबवेवाडी आणि दुसरीकडे शिवाजीनगर परिसरातली ही दृश्य आहेत। याच पाण्यातनं वाट काढत वाहन चालकांना जावं लागतंय, त्यामुळे वाहतुकीची गती मंदावल्याचं पाहायला मिळतंय। संध्याकाळच्याच वेळेला पाणी साचलंय, तुफान पाऊस बरसलाय, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी विविध भागात पाहायला मिळतेय। याच पाण्यात वाहन चालकांना वाट काढत जावं लागतंय। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालंय, त्यामुळे प्रचंड नुकसान देखील झालेलं पाहायला मिळतंय। कर्वेनगर भागात देखील पाणी साचलंय। सिंहगड रोड आणि कर्वे रोड परिसरात काय चित्र आहे ते आपण या दोन दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। सिंहगड रोडवर देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय, तर कर्वे रोड परिसरातही प्रचंड पाणी साचलंय। या पाण्यातनं वाट काढताना रिक्षा चालकांना देखील कसरत करावी लागते। रिक्षा बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव सध्या आपल्या सोबतच स्वारगेट स्थानकातनं, बस स्थानकातनं ते आपल्या सोबत आहेत। सचिन, स्वारगेट बस स्थानकात देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। सध्या परिस्थिती काय? पावसाचा जोर कमी झालाय का? वाहतूक कोंडी झाली, शहरातल्या रस्त्यावर पाणी। त्याचबरोबर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक आहे, या बस स्थानकामध्येही मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण बस ज्या आहेत त्या पाण्यातून आपल्याला येताना दिसत आहेत। आपण पाहतो की पुण्यामध्ये गेले 2-3 पाऊस झालं, या ठिकाणी पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातले पाणी जे ते हटत नाहीये। या ठिकाणी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे। 2 ते 3 पाऊस मोठे झाले, अशा प्रकारे या ठिकाणी प्रवासी असतील ते वाट काढत बाहेर पडत आहेत। अनेक बस ज्या आहेत त्या अशा प्रकारे उभ्या आहेत। एकूणच स्वारगेट बस स्थानक पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा मुंबईला जाणारी मोठ्या प्रमाणात गर्दी जी असते ती स्वारगेट बस स्थानकावरून जात असतात बस, आणि त्याच ठिकाणी आता आपण ही दृश्य सगळी पाहतोय। मोठ्या प्रमाणात पावसाचा पाणी जे आहे ते या बस स्थानकामध्ये घुसलेलं आहे, साचलेलं आहे, आणि त्यामुळं खरं तर बस बाहेर जात आहेत, मात्र जे प्रवासी आहेत त्यांचे हाल होत आहेत। आणि मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे पुण्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाहीये। गेल्या अनेक तासांपासून पुण्यामध्ये तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। स्वारगेटमध्ये देखील प्रचंड पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। दुसरीकडे पत्रे देखील उडून गेलेत। वादळी वाऱ्याला देखील सुरुवात झाली, त्यामुळे वादळी वाऱ्यात पत्रे उडून गेल्याचं पाहायला मिळालंय। ठिकठिकाणचे पत्रे 12 ते 13 फूट हवेत उंच उडाल्याचं पाहायला मिळालंय। साम टीव्हीवर आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतोय। पुणे परिसरातली ही दृश्य आहेत। पुण्यात कुठे पाणी साचलंय तर कुठे पत्रे उडून गेलेत, दुकानांमध्ये पाणी शिरलंय, वाहतूक कोंडी झाली आहे। प्रचंड पाऊस पुण्यामध्ये झालेला आहे आणि गेल्या 2 ते 3 तासांपासून रस्त्यावरती जे पाणी साचलेलं आहे ते कमी होताना दिसत नाहीये, त्याचा निचरा होत नाहीये। आणि याच संपूर्ण परिस्थितीचा शिवाजीनगर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। बघूयात। पुणे शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी जमा झालेलं पाहायला मिळतंय। मी आता शिवाजीनगर भागामध्ये आहे। जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे आणि सर्व रस्त्यांवरती पाणी आल्याने अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडं जे आहेत ते रस्त्यावरती पडलेले आहेत। पावसाळी कामं जी आहेत ते महानगरपालिकेने केलेले नसल्यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन ज्या आहेत त्या तुंबलेल्या आहेत। वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो पुणेकरांना करावा लागतोय। आता जर आपण पाहिलं तर अनेक रस्त्यांवरती वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। रस्त्यांवरती पाणी जमा झालेलं आहे, त्यामुळे या सर्वसामान्य पुणेकरांना याचा फटका जो आहे तो बसतोय।
ड्रेनेज लाईनची कामं जी आहेत ती झालेली नाही आहेत. काही पुणेकर आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. जोरदार पाऊस सुरू आहे, ट्रॅफिक कोंडी झाली आहे, पाणी रस्त्यांवरती आहे. प्रचंड आज 2-3 वाजल्यापासून प्रचंड पाऊस येतोय. या ठिकाणी आत्ता आपण शिवाजीनगर परिसरात उभे आहोत. या ठिकाणी